नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 18 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या DMER पदभरतीसाठी आज आपण काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेणार आहोत। हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत। तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, भारतातील सर्वाधिक कापड गिरण्या कोणत्या राज्यामध्ये येतात? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 आपलं महाराष्ट्र राज्यामध्ये। तर भारतातील पहा सर्वाधिक कापड गिरण्या या आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये येतात। प्रश्न क्रमांक दुसरा, डॉक्टर भालचंद्र नेमाडे यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व। म्हणजेच पहा, पहिले आहे जरीला, दुसरं आहे कोसला आणि तिसरं आहे विढार। या तिन्ही जे कादंबऱ्या आहेत तर ते डॉक्टर भालचंद्र नेमाडे यांच्या ते कादंबऱ्या आहेत। प्रश्न क्रमांक तिसरा, दादासाहेब फाळके पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 चित्रपट। तर दादासाहेब फाळके पुरस्कार हा चित्रपट या क्षेत्राशी ते संबंधित आहे। प्रश्न क्रमांक चौथा, खालीलपैकी कोणत्या वर्षात सविनय कायदेभंग मोहीम पूर्णपणे बंद करण्यात आली? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 सन 1934। तर पहा, सन 1934 या वर्षामध्ये सविनय कायदेभंग मोहीम ही पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे। प्रश्न क्रमांक 5, राष्ट्रीय भवनातील ऐतिहासिक मुघल गार्डनचे नाव बदलून काय करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 अमृत उद्यान। तर राष्ट्रपती भवनातील ऐतिहासिक मुघल गार्डनचे नाव बदलून पहा अमृत उद्यान असे करण्यात आलेले आहे। प्रश्न क्रमांक 6, झारखंड राज्यातील शेतीच्या आदिम स्वरूपाला काय म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा कुरवा। तर झारखंड राज्यातील पहा शेतीच्या आदिम स्वरूपाला कुरवा असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 7, जागतिक पेयजल दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 22 मार्च। तर 22 मार्च या दिवशी जागतिक पेयजल दिवस हा साजरा करण्यात येतो। तर पहा, जागतिक जल दिन हा सन 1993 पासून, कधी सन 1993 पासून दरवर्षी 22 मार्च या दिवशी साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 8, भाज्या लेणी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा महाराष्ट्र। तर भाज्या लेणी या महाराष्ट्र राज्यामध्ये स्थित आहेत। प्रश्न क्रमांक 9, भारतात हुंडीबंदी कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत झाला? तर ऑप्शन क्रमांक 2 सन 1961। तर पहा, भारतामध्ये हुंडाबंदी हा कायदा सन 1961 या वर्षी संमत झालेला आहे। प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणत्या नद्यांचा व्यात असे म्हणतात? प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणत्या नद्यांना व्यात असे म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा झेलम। तर झेलम या नद्यांना व्यात असे म्हटले जाते। पुढचा प्रश्न, भारतातील कोणत्या राज्यात तिई पर्वत प्रामुख्याने सापडतो? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा नागालँड। तर भारतातील पहा नागालँड या राज्यामध्ये तिई पर्वत हा प्रामुख्याने सापडतो। नेक्स्ट क्वेश्चन आहे, सन 1888 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या खालीलपैकी कोणत्या अधिवेशनात जॉर्ज युले अध्यक्ष झाले होते? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा अलाहाबाद। तर सन 1888 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहा अलाहाबाद या अधिवेशनात जॉर्ज युले हे अध्यक्ष झाले होते। पुढील प्रश्न, लाडकी लक्ष्मी योजना ही कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे?
तर ऑप्शन क्रमांक 4 मध्य प्रदेश. तर लाडकी लक्ष्मी ही योजना पहा मध्य प्रदेश या राज्याने सुरू केलेली योजना आहे. पुढील प्रश्न आहे, रयतवारी पद्धत ही कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा सन 1820. तर रयतवारी ही जी पद्धत आहे तर ती पहा सन 1820 या वर्षी सुरू करण्यात आलेली आहे. तर रयतवारी पद्धत ही कोणी सुरू केलेली आहे तर ती थॉमस मुनरो. कोणी? थॉमस मुनरो यांनी पहा रयतवारी पद्धत ही सुरू केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणती गुराची देशी दुग्धजन्य जात आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 लाल सिंधी. तर लाल सिंधी ही पहा गुराची देशी दुग्धजन्य जात आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, महाराष्ट्रातील कोणते शहर हे गोदावरी नदीच्या काठावर वसलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा नाशिक. तर महाराष्ट्रातील नाशिक हे शहर पहा गोदावरी नदीच्या काठावर वसलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण किती अनुसूची आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा 12. तर पहा आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये सध्या एकूण 12 अनुसूची आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, नोबेल पारितोषिक मिळवणाऱ्या गीतांजली या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा रवींद्रनाथ टागोर. तर नोबेल पारितोषिक मिळवणाऱ्या गीतांजली या पुस्तकाचे लेखक हे रवींद्रनाथ टागोर आहेत. पुढचा प्रश्न, भारतीय संविधानात राज्यात राष्ट्रपती राजवट ही कोणत्या कलमाद्वारे लागू केली जाते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 356. तर पहा भारतीय संविधानात राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट ही 356 या कलमाद्वारे लागू केली जाते. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते शहर हे भारतातील सर्वात प्राचीन शहर म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 वाराणसी. तर पहा वाराणसी हे जे शहर आहे तर ते पहा भारतातील सर्वात प्राचीन शहर म्हणून ओळखले जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्हा व सत्र न्यायालयाची संख्या किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा 29. तर सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये पहा जिल्हा व सत्र न्यायालयाची संख्या ही 29 इतकी आहे. पुढील प्रश्न, घटनेच्या कोणत्या कलमान्वये बालमंजुरी प्रतिबंध करण्यात आलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा 24व्या. तर पहा भारतीय राज्यघटनेच्या कलम 24व्या या कलमान्वये बालमंजुरी प्रतिबंध ही करण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न, राष्ट्रपतीची बडतर्फी करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणास आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 संसद. तर राष्ट्रपतींना बडतर्फी करण्याचा अधिकार हा संसदेला आहे. पुढचा प्रश्न आहे पहा, पॉव्हर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा दादाभाई नौरोजी. तर पॉव्हर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया या पुस्तकाचे लेखक हे दादाभाई नौरोजी आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, भारत सरकारने कोणाच्या जागी नीती आयोगाची स्थापना केलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा नियोजन आयोग. तर भारत सरकारने पहा नियोजन आयोग याच्या जागी पहा नीती आयोगाची स्थापना ही केलेली आहे. पुढील प्रश्न, भारताची दक्षिण वृद्धगंगा म्हणून कोणत्या नदीला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा गोदावरी. तर भारताची दक्षिण वृद्धगंगा म्हणून गोदावरी या नदीस ओळखले जाते. पुढील प्रश्न आहे, भारतात प्राचीन काळात कोणत्या राजघराण्याने स्थानिक स्वराज्य संस्थांना उत्तेजन दिले होते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 चोल. तर भारतात प्राचीन काळामध्ये पहा चोल या राजघराण्याने स्थानिक स्वराज्य संस्थांना उत्तेजन दिले होते. पुढील प्रश्न, खालीलपैकी महाराष्ट्रातील चेरापुंजी म्हणून कोणत्या ठिकाणाला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा आंबोली. तर पहा
महाराष्ट्रातील चेरापुंजी म्हणून अंबोली या ठिकाणाला ओळखले जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतात स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात कधीपासून सुरू झालेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, 2014. तर भारतामध्ये स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात ही 2014 या वर्षापासून सुरू झालेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारतातील 14 व्यापारी बँकेचे राष्ट्रीयकरण केव्हा करण्यात आले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2, 19 जुलै सन 1969 मध्ये. तर भारतातील 14 व्यापारी बँकेचे राष्ट्रीयकरण हे पहा 19 जुलै सन 1969 या दिवशी करण्यात आले होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणता रोग हा ड जीवनसत्वाच्या अभावी होतो? तर ऑप्शन क्रमांक 1 मूळदूस. तर मूळदूस हा जो रोग आहे तर तो ड जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. नेक्स्ट क्वेश्चन, भारतातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट सी ब्रिज खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, तामिळनाडू. तर भारतातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट सी ब्रिज हा तामिळनाडू या राज्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न, त्रिस्तरीय पंचायत राजची संकल्पना कोणत्या समितीने मांडलेली होती? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, बलवंतराय मेहता समिती. तर बलवंतराय मेहता समितीने त्रिस्तरीय पंचायत राजची संकल्पना ही मांडलेली होती. पुढील प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या राज्याच्या शहरी भागातील लिंग गुणोत्तर हे सर्वाधिक आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 गोवा. तर पहा 2011च्या जनगणनेनुसार गोवा या राज्याच्या शहरी भागातील लिंग गुणोत्तर हे सर्वाधिक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महात्मा ज्योतिबा फुले यांनी डॅशमध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सन 1873 मध्ये. तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी पहा सन 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना ही केलेली आहे. पुढील प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत न्याय या संदर्भात खालीलपैकी कोणत्या शब्दाचा उल्लेख आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, आर्थिक. तर भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेमध्ये पहा न्याय या संदर्भामध्ये आर्थिक या शब्दाचा उल्लेख आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या वर्षी सचिन रमेश तेंडुलकरला भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, 2014. तर पहा 2014 या वर्षी सचिन रमेश तेंडुलकरला भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. नेक्स्ट क्वेश्चन, मराठ्यांचा इतिहास हिस्ट्री ऑफ मराठा प्रथम इंग्रजीत कोणी ग्रंथबद्ध केला होता? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, ग्रँट डफ. तर ग्रँट डफ यांनी मराठ्यांचा इतिहास हा प्रथम इंग्रजीमध्ये ग्रंथबद्ध हा केला होता. नेक्स्ट क्वेश्चन, भारत सरकारने धोंडो केशव कर्वे यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणत्या वर्षी दिला होता? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, सन 1958. तर भारत सरकारने धोंडो केशव कर्वे यांना पहा भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार सन 1958 या वर्षी दिला होता. नेक्स्ट क्वेश्चन, नंदी कोलू हे खालीलपैकी कोणत्या राज्याचे पारंपरिक नृत्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, कर्नाटक. तर नंदी कोलू हे पहा कर्नाटक या राज्याचे पारंपरिक लोकनृत्य आहे.